अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में। वर्षी जेव्हा कुंभमेळा येईल तेव्हा साधू कुठे राहतील, तेव्हा तुम्ही हे लखपती झालेल्या बघायच्या आहेत, लखपती झालेल्या। बोलतो ते करतो, आपल्याला माहित आहे। मी जे बोलतो ते करतो आणि जे नाही बोलत ते दाखवतो, असा माझा स्वभाव। आणि म्हणून लाडक्या बहिणींनी चमत्कार विधानसभेत घडवलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे। लाडके इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत, यासाठी देखील जे जे काही आपण करूया। संप्रदाय या ठिकाणी मोठा आहे। पंढरपूरची वारी असली की या वेळेत देखील मी पाहिलं, तुम्ही पाहिलं की एकनाथ शिंदे स्वतः जाऊन तिथं नियोजनाची पाहणी करतो, पाहतो मोबाईल टॉयलेट बरोबर आहेत का, स्वच्छता आहे का, पाणी आहे का, सगळं पाहतो। वारकऱ्यांना दिंडी अनुदान चालू करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं, वारकऱ्यांचा विमा एकनाथ शिंदेने काढला। या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दर वर्षाची 6,000 रुपये देण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला। आज मी आपल्याला सांगतो, शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही अतिवृष्टी झाली, पण सगळे नियम बाजूला ठेवले, NDRFचे निकष बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई आपल्याला मिळत नव्हती, ती देण्याचं काम आपण केलं। आणि आता पण जवळपास 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं। शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हे एकनाथ शिंदेने सांगितलं होतं, तो शब्द पाळला। शेवटी या राज्यामध्ये सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कष्टकरी, वारकरी यांचं राज्य आहे। आमच्या तिजोरीवर, या सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहीण, भाऊ, वारी यांचा पहिला अधिकार आहे, कारण हे जनतेचे पैसे आहेत, हे जनता जनार्दनाच्याच उपयोगी आले पाहिजे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री निधीमधून तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये हजारो रुग्णांना दिले, लोकांचे प्राण वाचले। हे पुण्य कमावलेलं आहे। हे पुण्य हे जे आहे हे या रूपाने, तुमच्या रूपाने पाहतोय। हीच माझी कमाई आहे। सत्ता, प्रॉपर्टी, संपत्ती किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमावली, माणसांचं प्रेम किती कमावलं, हे पाहणारा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून बालासाहेब का मैं सच्चा सैनिक हूं, किसी से नहीं डरता है। एकनाथ शिंदे ये है जो बोलता है वही करता है। आणि म्हणून हे आपल्याला मी एवढंच सांगेन की या शेवगाव जे सोन्यासारखं, कापसासारखं आहे ने, कापसाचा म्हणजे इथं पांढऱ्या सोन्याचा तालुका म्हणतात का याला। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, इथं माणसं देखील सोन्यासारखी आहेत, ही माणसं पण सोन्यासारखी आहेत आणि कापसासारखं मऊ मन असणारी, निर्मळ मन असणारी माणसं आहे शेवगावची। मला आनंद आहे इथं आल्यामुळे। शेवगावच्या जनतेला परिवर्तन पाहिजे, शेवगावच्या जनतेला विकास पाहिजे ना, चांगले रस्ते पाहिजे ना, पिण्याचं पाणी पाहिजे ना, या ठिकाणी भुयारी गटर योजना पाहिजे ना, या ठिकाणी अनेक योजनांचं मला पत्रक दिलंय आपल्या अरुण मुंडेंनी। या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना नगरोत्थान विभागातून 90 कोटी रुपयांचा निधी दिला। त्या ठिकाणी आता 15 दिवस पाणी मिळत नाही लोकांना। आणि त्याचबरोबर तुमची मागणी MIDCची आहे, अतिक्रमण बाधित छोट्या व्यवसायाचं पुनर्वसन झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहायला पाहिजे। नगर परिषदेची इमारत आहे का? मग कसला कारभार कुठं करतात ते? घरात बसून, गावाच्या बाहेर 5 किलोमीटर जाणार कसा तो माणूस? कसं जायचं आणि कधी काम व्हायचं? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, प्रशासकीय इमारतीला ताबडतोब आचारसंहिता संपल्या पैसे दिले जाते। उद्यान, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी देखील नगर विकास विभागाकडून पैसे द्यायला लागतात। 1 कोटी मी आता नमो उद्यानाला
सगळ्या अख्ख्या राज्यातल्या नगर परिषदांना देऊन टाकले. तुम्हालाही मिळाले असतील. हा अरे आले असतील ते. आता कोणीतरी ते पण अरुणाताई आपली मायाताई नगराध्यक्ष झाल्या फटाफटा आलेले पैसे बाहेर येतील. कारण ते थोडे दाबलेले आहेत. आता लोकांनी मायाताईला निवडून दिलं की विषय संपला आणि सगळं जे आहे सगळा निधी बाहेर येईल. आणि त्याचबरोबर मायाताई मुंडे यांना मतदान करायचंच आहे आपल्याला. मी सर्व नगरसेवकांना देखील विनंती करेन की एक मत मायाताईंसाठी पहिलं मागायचं. एक मत आपल्यासाठी, एक मत मायाताईंसाठी. 3 मतं करायची आहेत ना. आठवडे बाजार रस्त्यावर भरतो यासाठी जागा नाही आहे. त्याचबरोबर आठवडे बाजाराला स्वतंत्र जागा पाहिजे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचा विकास. रस्ते नाहीत काय आता बघितले, खराब आहेत. मी जिकडे जातो तिकडे नंतर रस्ते चांगले करतो. सुशोभीकरण सगळं करू आपण. गावाबाहेर सरकारी दवाखाना मूळ जागी तो गावाबाहेर टाकलाय. गावात पाहिजे ना आपल्याला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नव्याने इथं आम्ही सुरू करून देऊ हा देखील शब्द या ठिकाणी देतो. रिंग रोडचा विषय आहे. रिंग रोड देखील या ठिकाणी झाला पाहिजे. यासाठी देखील आपण या विकासाला चालना देऊ. आज इथं काही घराणेशाही आहे का? प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये विस्थापितांचा लढा आहे. सगळे मोठे मोठे भांडवलदार आहेत, कारखानदार. आणि एकीकडे धनशक्ती, दुसरीकडे जनशक्तीची लढाई आहे. धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती जेव्हा असते तेव्हा जनशक्तीचाच विजय होत असतो. कारण आम्ही किती काही म्हटलं जागीरदारी केली तरी सुद्धा हे जनता जनार्दन ठरवत असतो. हा मालक जनता जनार्दन आहे. आम्ही सेवक आहोत. आणि जे मालक बनण्याचा प्रयत्न करतात त्यांना लोक त्यांच्या घरी पाठवून देतात, घरी बसवतात. आणि म्हणून हे काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून अरुण भाऊ तुम्ही आता चिंता करायची नाही. तुमचा असलेला अनुभव या ठिकाणी शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला आहात. तुमच्या सोबत काकडे इथं आलेले आहेत, हर्षदाताई काकडे आलेले आहेत. हे सगळं जे आहे हे चांगला योगायोग आलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला जनशक्तीचा विजय करायचा आहे. जनशक्तीचा विजय करायचा आहे. इथं पाणी, दिवाबत्ती, वीज, रस्ते, उद्यान, गार्डन, शाळा, आरोग्य सगळं पाहिजे. शेवगाव एक असं लोकप्रिय शहर, स्वच्छ सुंदर शहर झालं पाहिजे. म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आणि शेवगावच्या काय रे बाबा, हा तुम्हाला भेटतो मी जाताना. भेटो इकडे. त्याने इकडे बोलून घ्या, त्याने इकडे साईडला बोलवा. आणि म्हणून पेन्शन नाही टेन्शन द्यायचं. पेन्शन तर मिळालंच, पण आता विरोधकांना टेन्शन द्यायचं टाइम आहे. आणि त्यांना कायमची पेन्शन देऊन घरी पाठवायचे आणि यांना यांचा जो अन्याय झालाय तोही दूर करायचा आहे. आणि म्हणून MIDCचा जो विषय आहे, MIDC ची मागणी आहे. आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. MIDC आपल्याला झाली तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल. म्हणून मंत्र्यांचा काय फोन लागतो का बघा जरा. लागला तर ठीक आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की कुठली पडू नका. या ठिकाणी ही निवडणूक तुमच्या उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे. फक्त मतदान पुरतं मर्यादित ही निवडणूक नाही. उद्याचं भविष्य, मुलाबाळांचं भवितव्य या ठिकाणी, या मैदान, गार्डन, उद्यान, शाळा, आरोग्य हे सगळं पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल. मला एक सांगा, तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे? तुम्हाला विकास पाहिजे? तुम्हाला या भागामध्ये
जे काही वर्षानुवर्ष मक्तेदारी चालले ती संपवायची आहे आणि लोकांचं राज्य आणायचं आहे. मग तुम्हाला परिवर्तन घडवायला लागेल, मग तुम्हाला बदल घडवायला लागेल. मग आपल्याला यामध्ये बदल घडवणं क्रमप्राप्त आहे, ते तुम्हाला करायचं आहे. कोण आहे? अच्छा, लागला काय? 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांना प्रस्ताव उदय सामंतजी, मी इथे आता शेवगाव मध्ये आलो. शेवगाव तिथं 2.5-3 वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी 7-12 उतार्यासह सगळं दिलंय आणि 250 हेक्टर जमीन इथं आहे, उतारे पण दिलेले आहेत. तर तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या. MIDCच्या निवेदनाने त्यांनी 7 आपल्याकडे दिलेले आहेत, मागणी पण केली. फक्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर ठरवायचा आहे, ते हायपॉवर कमिटीमध्ये आहे. ते 15-20 दिवसामध्ये हायपॉवर कमिटी सचिव लावतील, शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर फायनल होईल आणि तिथं साहेब आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे MIDC नक्की होईल. बघा, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी खोटं आश्वासन देत नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन वाला एकनाथ शिंदे. जे होणार असेल ते करून टाका. आता मंत्री आपलाच आहे उदय सामंत, तुमच्याकडे जमीन पण आहे. मग एकदम भव्य दिव्य MIDC पहिली करण्यापेक्षा 250-300 एकराची करा ना. त्यामध्ये उद्योग येतील, माझ्या तरुणांना, लाडक्या भावा बहिणींना नोकऱ्या मिळतील. हे पुण्य कुणाच्या पदरात पडणार आहे. आणि म्हणून जे होणार आहे ते मी लगेच सांगतो, जे नाही होणार आहे त्याला बाबा थांबा म्हणून सांगतो. खोटं बोलणं माझ्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा विचार करा, 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की तो शब्द माघारी घ्यायचा नाही, हे बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून मी कधी कधी एक हिंदीतलं डायलॉग मारतो, मैं तो एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे. मी नगर परिषदेमध्ये सगळीकडे फिरतोय प्रचाराला. आणि म्हणून इथं आता आपली जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आलेली आहे, ताकद वाढलेली आहे. अरुण भाऊ आपले आलेले आहेत. आणि म्हणून पाणी योजना आता कोणाला लावू, फोन नंतर करतो ना. हा, अरे आता नवीनच फंडा चालू झालाय, आहे का गुलाबराव? आणि बघा, मी आपल्याला सांगतो, आपल्याला पण मला एक सांगा, शब्द तुम्ही दिला पाहिजे की 2 तारखेला मात्र रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी केलं पाहिजे. आणि तुम्हाला हे सगळं जर बघा, मी सगळं समोर बोलतोय तुमच्या, आणि उद्योग मंत्र्यांनी हजारो लोकांच्या समोर इथं सांगितलंय, त्यामुळे त्याला शब्द फिरवता येणार नाही, फिरवूच शकत नाही. कारण मी आहे ना सरकारमध्ये, उपमुख्यमंत्री आहे ना तुमचा, काळजी करायची नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला प्रचंड मतांनी या ठिकाणी आपल्या मायाताई अरुण मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विजय. काय लागलाय? तू काय पकडून ठेवलेलं का काय त्याला? हॅलो गुलाबराव, मी इथं शेवगावला आहे. आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे नगरोत्थान मधून मंजूर आहे साहेब, ती योजना मंजूर आहे नगरोत्थान मधून. त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे? त्रुटी मी लगेच घ्या, आचारसंहिता आठवड्यावर मीटिंग घेऊन लगेच करून टाकतो. हा, त्रुटी दूर करा आणि करून टाका लगेच 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 लगेच. मी बघा शब्द देऊ नये ना. 100%. चला, तुमचं नशीब चांगलं आहे, ते हा मंत्री पण अवेलेबल झाले.
असे आमच्या 24/24/7 मंत्री अवेलेबल असतात, कारण त्यांचा बॉस प्रमुखच 24 तास अवेलेबल असतो. मी आता जाता जाता एवढंच सांगतो, एवढा प्रचंड जनसमुदाय इकडं आहे, लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ, तुम्ही ठरवलं ना की समोरचे कितीही कुणी असले तरी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं काम आपल्याला करायचं. आणि ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद महिलांचा, बघा ज्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात असतात महिला, मतपेटीत देखील त्यांचा नंबर असतो पहिला. महिलांची मला अनुभव आहे, विधानसभेचं गणित मी बघितलंय. लाडके भाऊ पण आहेत, त्यांना पण ते पण आपल्या घरच्या मंडळीने सांगितल्यानंतर सगळं ऐकतात, कारण आता त्यांच्या खात्यात पैसे असतात आणि त्यांना अधिकार प्राप्त असतो. आणि त्यामुळे मी बघा एक छोटा कार्यकर्ता आहे, मी या ठिकाणी का ही योजना सुरू केली माहीत आहे? मी गरिबी पाहिली आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, या राज्याचा मुख्यमंत्री झालो. माझ्या आईची पत्नीची काटकसर मी पाहिली, तिची तगमग पाहिली, तिच्या डोळ्यामधलं कणव पाहिली, कसा महिना काढायचा, कसा महिना चालवायचा, त्यावेळेस मी बघितलेलं आहे. आणि जेव्हा माझ्या हातात अधिकार आले, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, लगेच ती माझी आठवण जी जुनी होती ती लगेच जिवंत झाली. आणि मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी मी काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे गेले पाहिजे. तिथूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला, लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, चिंता करू नका, हे असंच वाढत जाईल, काळजी करू नका. आणि हा एकनाथ शिंदे दिलेले शब्द पाळतो, शब्द पाळणार. आता तर मी एक सांगतो, फक्त शिवसेना नाही, शिवशक्ती नाही, जनशक्ती पण एकत्र आली आहे. आणि म्हणून शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. परत एकदा नेवाशाचे आपले उमेदवार लंगे पाटील कुठे आहे? हा एक मिनिट, करण सिंग घुले ना. हा नेवासा इथं नेवाशामध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सिंग घुले आहेत. तुमचे नातेवाईक पै पाहुणे सगळे लोक आपल्याला विनंती करायची आहे. हा भाजपा युतीचे उमेदवार आहेत नेवाशाचे आपले करण सिंग घुले, यांना देखील मतदान करा आणि त्यांना देखील विजयी करा. धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्यांचा गजर करूया साहेबांसाठी. तमाम शौरवतांच्या वतीनं महाराष्ट्राचे कुशल नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब